परभणीमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार आहेत असं स्पष्ट झालंय। पिंपरी आणि पुण्यानंतर आता परभणीमध्येही पवार काका पुतण्या एकत्र आले। तर आता महाराष्ट्रामधल्या 3 महापालिकांमध्ये पवार काका पुतण्यांची एकत्र लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पवार काका पुतण्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। त्यानंतर पुण्यामध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत आणि त्यानंतर आता परभणीमध्ये देखील आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, तिसरी महापालिका जिथे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित अनेक ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। पुणे पिंपरी चिंचवडची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती। त्याच्या खालोखाल आता परभणीमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येत निवडणूक लढताना आपल्याला दिसतील। साधारणपणे 65 जागा या ठिकाणी आहेत महानगरपालिकेमध्ये आणि त्यासाठी आपले उमेदवार हे पक्ष उभे करताना दिसतील। चर्चेची अंतिम फेरी आता सध्या सुरू आहे। परभणीमध्ये साधारणपणे 12:30-1 वाजता एक पत्रकार परिषद होईल। पक्षाकडून सूरज चव्हाण यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे। राजेश विटेकर हे स्थानिकचे त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि ते सर्व एकत्रित बसून ही सर्व मंडळी निर्णय घेतील आणि आपल्या आघाडी संदर्भातली घोषणा जी आहे ती काही वेळात करण्यात येणार असल्याची माहिती आहे। रोहित पवार यांना नुकतेच पुणे पिंपरी चिंचवड संदर्भामध्ये या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। अजित पवारांना तर पिंपरी चिंचवड आपण एकत्र लढतोय हे थेट भाषणातूनच जाहीर केलेलं आहे। आणि आता तिसरी महानगरपालिका अशी आहे जिथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढताना पाहायला मिळतील। एकंदरीतच राज्यभरामध्ये हळूहळू कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला आहे। हळूहळू पुढे यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये आता ही तिसरी महानगरपालिका अशी आहे जिथं 65 जागांसाठी निवडणूक होते आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत। माधवी, निलेश, आणखी कुठल्या महापालिका आहेत जिथे आपल्याला असं चित्र पाहायला मिळू शकेल? नवी मुंबई सारख्या महापालिकांसंदर्भातही अशी चर्चा सुरू होती। नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये चर्चा सुरू होती, मात्र अद्याप ही चर्चा पूर्ण झालेली नाही आहे। स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ शकतात का, कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो, यासाठी सत्तेची गणितं कशी बदलू शकतो, अशा पद्धतीची तयारी जी आहे ती त्यांच्या वतीनं सुरू आहे। मात्र आता जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार केवळ 3 महानगरपालिका अशा आहेत, मोठ्या महानगरपालिका आहेत या, पिंपरी चिंचवड, पुणे आणि त्यानंतर परभणी, ज्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। अगदी काही वेळामध्ये आता खरं तर शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे आता तिसरी अशी महापालिका आहे जिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसणार आहेत। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।